हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही आहे, मी खूप लेट उठली आहे आणि आज मी सावनीला भेटायला जाणार आहे. कारण आम्ही खूप महिने भेटलोच नाही आहे, लाईक 3-4 महिने आम्ही भेटलोच नाही आहे. सो आजचा प्लॅन आहे की कुठेतरी खायला जायचं, एक बेसिकच अशी जागा जिथे आम्हाला खूप गप्पा मारायला मिळतील आणि कुठे गेलो फिरायला तर. सो लेट सी कसा जातो आहे आजचा दिवस. चीज बॅग हाय. हासा रबर तिने अडकवलाय, थोडासा इग्नोर करू शकता तुम्ही या गोष्टी, पण ठीक आहे. आनंद बघा यार, आनंद बघा. मला भेटल्याचा आनंद तिला झाला आणि तिला भेटल्याचा आनंद मला झालाय. आणि मग आम्ही इथून गार्डन मध्ये फिरायला गेलो. आता गाईज तिला बघा आणि हिला बघा, सेम हाईट वर पोरीला नाही घेता येते झोका. गप्पा बस, सेम हाईट आहे. ती शिट्टी त्याच्यासाठीच वाजतीये की मोठ्या बायकांनी बसायचं नाही त्या छोट्याशा गोलात. आणि हे ह्यांच्याच टीम मेंबर्स आहेत. झालं आता बिचारे बाई शिट्टी वाजवते तरी ऐकत नाही का पोरं. शॉक टाइम, शॉक. असं काही थ्रिलिंग करायचंय का आयुष्यात? नाही, थँक्यू. काकूंना त्या काकूंनी धप्पा दिलेला आहे की तुम्ही नाही बसू शकत. गाईज, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला असं वाटायचं की हे जे एरोप्लेन आहे ते खरंच एखाद्या युद्धात क्रॅश वगैरे झालंय आणि त्यांनी ते इथं आणून ठेवलंय. मी फुल सगळ्यांना एकदम माझाच सांगायचे की नाही भाई, इथं ते क्रॅश झालेलं आहे कुठेतरी युद्धात आणि त्यांनी इथं ते आणि छोटी खोटी हे पण आहेत, रील्स पण आहेत. यू सी, ऋतुजा क्रॅश झालेलं एरोप्लेन खूपच गोड आहे. मला खरंच ऋतुजाच बसू शकते आणि पायलट. बट मला खरंच वाटायचं अरे युद्धात क्रॅश झालं आणि त्यांनी इथं आणून ठेवलंय. नॉट लढाऊ विमान असं लिहिलंय अगं तिथे त्यांनी. अगं पण हे नव्हतं लावलं मी लहान असताना, आत्ता लावलंय त्यांनी. पाहुणे डिनर साठी येशील का इथं? चालेल, काहीतरी छान बनव आणि कॅन्डल्स बाजू. तुझ्या भाई हे पडलीस ना, नाही, हे तिरकं शपथ मला हे नाही असं हे गोल गोल का फिरू शकतं इकडे तिकडे. ठेव गप्प का दापटशील जाते हे. कहा लेके जाओगे? तिथे जाऊ दे. चल, तुला यायचंय, सोडायचं का तुला कुठं? सीट कुठे आहे मॅडम? तू माझ्या मनात बस. बाई देवा, हिने बहुतेक जेवताना 2-3 शायर आणि 3-4 घाणेरडे कॉन्टेंट क्रिएटर्स गिळलेत. आता मला लेट होतं. हो, नवीन जॉबच्या शोधात. बाय. सायकल चालवत आम्ही आलोय डायनासॉर युगात. डायरेक्ट युग बदललंय, युग बदललंय. ते 75 to 71 मिलियन इयर्स अगो, मिलियन इयर्स. तिथं चाललोय बाळा आपण सायकल चालवून. आता तो आपल्याला पण. आणि हा बघ, अँकायलोसॉरस. तू इंग्लिश वाच ग भाई, तू मराठी नको वाचू. मी तुला इंग्लिश वाच म्हणते, पटकन जमेल. हा 6 ते 8 मीटर होता तुझा आणि 4 लेग्ड ॲनिमल सारखी ब्रॉड बॉडी होती त्याची. सगळ्यांना 4 लेग आहे तिथं. इथं कोणी 2 लेग वाला नाहीये. ए, तो किती गोड, तो किती टॉर्टॉईस सारखा दिसतोय. मला तो हवा आहे. खाल्लं ना तुला त्यांनी कळेल. तो खाणारा वाटतोय का? हो. सावनी, दगडाने आग पेटव आणि जेवण बनव माझ्यासाठी. हे बघ, 2 ठेवलेत, आता घेते कवर त्या. ओके, चालेल. आणि आपण करू मस्त. तर एकदमच खूप दमलेला दिसतोय. जे डोळा फक्त माझा थकलोय कशावर मुळे, पण सायकल चालून आलो ना आपण इकडे डायनासॉर युगात, युग बदललं म्हणून जास्त थकलोय. या युगात तरी आपल्याला ऋतुजा फिल्टर सुद्धा लपू न शकलेलं घाणेरड तोंड माझं. पण ही तदाद ह्या युगात नाहीये की जॉब करायचा. सो मी खूप खुश आहे. या युगात बायका जॉब करत नव्हत्या. We were not independent, we were dependent. सकाळी उठायचं. हे 2 दगड, ह्या 2 दगडावर 2 दगड घासून आग पेटून जेवण बनवायचं. त्याच्यात पण भाकरी भाजी ठेचा बस. येस. आणि इकडे यायचं थोडंसं डायनासॉर बघायला.
आणि परत जायचं आणि cycle हिच्यासोबत टाइमपास करायचा खेळायला. खतम. आणि सायकलवर फिरायचं. लाला लँड. आणि मग आमचे जे हजबंड आहेत ते यांच्यापासून शिकार रक्षा शिकार करून करायला. आणणार. ही व्हेजिटेरियन आहे म्हणून ही फळं भाजून खाते. मी तसं चिकन बिकन भाजून खायचे ऑप्शन आहेत माझ्याकडे. तर हे डायनासॉरचे छोटे छोटे पीसेस पण खाऊन हो बघितले तिने. हो. आणि Experiment. त्यांच्या नवीन ठिकाणी. अंड्यांचं ऑमलेट पण खाल्लंय मी. मी पण अंडी डू खाते. ट्राय गाईस डायनासॉरच्या अंड्यांचं omelette. वी आर हॅपी द वे वी आर. हो की नाही ऋतुजा? हो गाईस, तुम्ही खूप अनरिअलिस्टिक गोष्टी ऐकू शकता ह्या ब्लॉगमध्ये, कारण आम्ही बोलू शकतो, कारण तिने आहोत मला आम्ही खरी कारण आम्ही आहोत तितक्या हुशार. सो दॅट वॉज इट फॉर टुडे गाईज. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय.